मऊ लुसलुशीत आणि तोंडामध्ये टाकताच विरघळणारी खमंग अशी पुरणपोळी खायला कोणाला नाही आवडत. बघता क्षणी प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटेल एवढी छान अशी पुरणपोळी खायला तर सर्वांनाच आवडतं, पण बनवायचं म्हणलं की नको वाटतं, कारण भरपूर गोष्टींच्या समस्या निर्माण होतात. त्या म्हणजे डाळ कशा पद्धतीने शिजवायची, पुरणाला व्यवस्थित चटका दिला जात नाही, कणिक व्यवस्थित भिजवली जात नाही, किंवा पोळ्या लाटताना पोळ्या फाटतात, तुटतात, किंवा पोळ्या ज्या आहेत त्या वातड होतात, मऊ लुसलुशीत होत नाहीत. अशा भरपूर समस्या आपल्या गृहिणींसमोर उभ्या असतात. त्यामुळे थोडंसं किचकट काम वाटतं. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतलेली आहे. कशा पद्धतीने डाळ शिजवायची, कणिक कशी भिजवायची, अशा अनेक गोष्टी मी इथं समजावून सांगितलेल्या आहेत. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही नवशिके जरी असाल तरी नक्की पहिल्या प्रयत्नामध्ये छान अशी पुरणपोळी तुमची तयार होईल. तर चला मग सुरुवात करूयात. तर सर्वात अगोदर आपण डाळ भिजवून घ्यायची आहे. तर बघा, या 1 कप भरेल एवढी पूर्ण डाळ मी घेतलेली आहे. आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर 250 ग्रॅम ही डाळ आहे. 4 ते 5 लोकांचं प्रमाण आहे. 10 ते 12 लोकांच्या प्रमाणात बनवणार असाल तर अर्धा किलो डाळ पुरेशी आहे. तर ही डाळ जी आहे ती मी स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलेली आहे आणि अर्धा तास भिजवून घेतलेली आहे. अजून अर्धा तास हिला भिजवण्याची गरज आहे, म्हणजे टोटल 1 तास आपल्याला डाळ जी आहे ती भिजवून घ्यायची आहे. तर डाळ भिजते तोपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहोत. तर त्याच कपाने मी इथं 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथं मी अजिबात मैद्याचा वापर केलेला नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा मैद्याचा वापर करू शकता, पण पूर्णपणे मी इथं गव्हाचा वापर केलेला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 पळी तेल घातलेलं आहे. तेल घातल्यामुळे छान अशी कणिक आपली मऊसूत भिजते आणि पोळ्या लाटताना तुटत नाहीत. सोबतच अगदी पाव चमचा मी याच्यामध्ये हळद घातलेली आहे रंग येण्याकरिता. ते घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता, नाही घातलं तरी देखील चालेल. आता थोडी थोडी पाणी घालून याच्यामध्ये छान अशी आपल्याला कणिक जी आहे ती भिजवून घ्यायची आहे. एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून मध्यम अशी कणिक जी आहे ती आपल्याला भिजवून घ्यायची आहे. तर बघा, मध्यम अशी मी कणिक ही भिजवून घेतलेली आहे. जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही. तर जास्त पातळ सुरुवातीला कणिक भिजवून घेऊ नका, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि कणिक जी आहे ती सैलसर होतेच उन्हाळ्यामध्ये. त्यामुळे मध्यम अशी मऊसूत कणिक भिजवून घ्यायची आहे. चपातीला जशी आपण भिजवून घेतो तशा पद्धतीची, किंवा त्यापेक्षा थोडीशी घट्टसर जरी भिजवून घेतली तरी देखील चालेल, नंतर ती सैल होते. आता भिजण्यासाठी कणिक जी आहे ती झाकून बाजूला ठेवायची आहे आणि तोपर्यंत आपण डाळ शिजवून घेणार आहोत. तर डाळ जी आहे ती आपण कुकरला न शिजवता मोकळ्या भांड्यामध्ये शिजवणार आहोत. म्हणजे नवशिके जर तुम्ही असाल तर तुम्हाला अंदाज येईल कशा पद्धतीने डाळ शिजवायची. तर जेवढे कप तुम्ही डाळ घेतलेली आहे त्याच्या चौपट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. म्हणजे मी तर त्याच कपाने 4 कप पाणी मोजून घेतलेलं आहे. आता या पाण्याला छान अशी आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा तेल. तर 1 पळी तेल घातल्यामुळे डाळ अगदी छान मऊसूत शिजते. सोबतच याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद. इथं देखील हळद घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण मी रंग छान असा येण्यासाठी इथं हळद घातलेली आहे. तर आता पाण्याला छान अशी उकळी आली की याच्यामध्ये आपण जी भिजवलेली डाळ आहे ती घालून घ्यायची आहे. तर डाळ भिजवूनच घ्या, जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि छान अशी मऊसूत डाळ शिजेल. तर डाळीला आता याच्यावरती झाकून आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि डाळीला खळखळून अशी एक उकळी निघाली की इथून पुढे आता गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मिडियम करायची आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला डाळ जी आहे ती शिजवून घ्यायची आहे. तर बघा, कढईवरती मी एक ताट ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे, जेणेकरून डाळ देखील व्यवस्थित शिजेल आणि वरचं हे जे पाणी आहे ते देखील गरम होईल. तर हे असं करण्याचं कारण एकच, ते म्हणजे जसजशी आपली डाळ शिजत जाईल तसतसं त्याच्यातील पाणी जे आहे ते आटत जातं. पण आपल्याला कट करण्याकरिता किंवा येळवणीसाठी पाण्याची गरज असते. म्हणजे जसजसं त्याच्यात डाळीतील पाणी आटत जाईल तसं आपल्याला हे जे गरम झालेलं पाणी आहे ते याच्यामध्ये ओतता येईल. दुसरं पाणी गरम करण्याची गरज नाही. तर 15 मिनिटांना डाळ बघितलेली आहे, तर पाणी मी ह्याच्यामध्ये ओतलेलं आहे. तर आता पूर्ण बघा, इथं डाळ जी आहे ती आपली शिजलेली आहे. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मीडियम गॅसवरती मला 40 मिनिटाचा वेळ लागलेला आहे ही डाळ शिजवण्याकरिता. तर डाळ जी आहे ती हातावरती घेऊन बघायची, थोडीशी चुरून बघायची किंवा मॅश करून बघायची. अगदी सहजरित्या दोन्ही बोटांच्या मदतीने ही जर डाळ मॅश झाली किंवा चुरडली गेली तर समजायचं आपली डाळ अगदी परफेक्ट शिजली गेलेली आहे. थोडंसं जर प्रेशर द्यावं लागत असेल डाळ चुरण्यासाठी तर अजून एक 5-10 मिनिटं तुम्ही उकळवून घेऊ शकता. आपली डाळ शिजलेली आहे. आता याच्यातील येळवणी जी आहे ते आपण काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीची चाळणी घेऊन त्याच्यावरती ही डाळ जी आहे ती ओतायची आहे आणि 5 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून याच्यातील पाणी जे आहे ते पूर्णपणे निघून जाईल. तर 5 मिनिटानंतर आपली ही डाळ जी आहे ती व्यवस्थित
सर्व पाणी निथळून तयार झालेली आहे। आता आपण ही बारीक करून घेणार आहोत, डाळ म्हणजे पुरण तयार करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीचा मी इथं ग्लास घेतलेला आहे, जेणेकरून पुरण तयार करताना आपल्या हाताला भाजणार नाही आणि अगदी छानरित्या व्यवस्थित पुरण तयार केला जाईल। तर डाळ जी आहे ती गरम असतानाच आपल्याला पुरण वाटून घ्यायचं आहे। तर आपण याच्यामध्ये गूळ घातलेला नाही, गूळ आपण नंतर घालणार आहोत, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की पुरणाला चटका कसा द्यायचा किंवा कितपत पातळ कितपत घट्ट असा पुरण तयार करायचा। तर अगोदर पुरण वाटून घ्यायचं आहे। इथं आपला पुरण जो आहे तो तयार झालेला आहे, अगदी मऊसूत पुरण तयार झालेला आहे। तर आता इथं आपण पुरणाला चटका देऊन घेणार आहोत। फक्त छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या, जास्त देखील डाळ शिजून देऊ नका, नाहीतर पुरण जो आहे तो पातळ होऊ शकतो। तर कढई गरम करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण जो पुरण तयार करून घेतलेला होता तो घालायचा आहे। सोबतच याच्यामध्ये मी घातलेला आहे 1 कप किसलेला गूळ। तर 1 कप डाळीकरिता एक कप मी इथं किसलेला गूळ वापरलेला आहे। तर गूळ मोजून घेताना अगोदर किसून घ्या, नंतरच तो मोजून घ्या। आता गूळ जो आहे तो या पुरणामध्ये पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे। तर बघा, मिश्रण जे आहे ते थोडंसं गूळ वितळल्यामुळे पातळ झालेलं आहे। गॅसची फ्लेम मध्यम ते मीडियम ठेवायची, मंद ते मीडियम ठेवायचे आहे। तर आता पुरण जो आहे तो आपला अशा पद्धतीने हलवून आपल्याला चटका देऊन घ्यायचा आहे। तर पुरण तयार झालेला आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर थोडंसं घट्ट पुरण आला की याच्यामध्ये हा जो चमचा आहे किंवा उलट नाही ते अशा पद्धतीने उभं करायचं व्यवस्थित। जर खाली न पडता हा चमचा व्यवस्थित याच्यामध्ये उभा राहिला तर समजायचं आपलं परफेक्ट पुरण तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा वेलची पावडर, तुम्ही सोबत सुंठ पावडर देखील घालू शकता। सोबतच मी इथं 2 ते 3 चिमूट जायफळ किसून घेतलेला आहे। आता व्यवस्थित सर्व मिश्रण आपण परत एकदा मिक्स करून घेणार आहोत। पहा, आपला इथं पुरण देखील तयार झालेला आहे। दुसऱ्या बाजूला आपली कणिक भिजली की नाही ते पाहूयात। तर बघा, पूर्ण डाळ भिजवून शिजवून किंवा आपण पुरण तयार करेपर्यंत आपली कणिक देखील व्यवस्थित भिजलेली आहे। जशी मी सुरुवातीला कणिक मळली होती त्याच्यापेक्षा थोडीशी ही मऊसूत आणि सैलसर झालेली आहे, अगदी व्यवस्थित कणिक भिजलेली आहे। आता याच्यावरती 1 चमचा तेल घालून 5 मिनिटं आपल्याला कणिक जी आहे ती छान अशी मळून घ्यायची आहे, तिंबून घ्यायची आहे। जर तुम्हाला जास्तच घट्टसर अशी कणिक वाटत असेल तर एकदा पाण्याचा हात आणि एकदा तेलाचा हात घेऊन ही कणिक तुम्हाला मळून घ्यायची आहे। आपण जशी चपातीला कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडी सैलसर ठेवायची आहे। तर आपली इथं कणिक जी आहे ती तयार झालेली आहे। आता आपण पोळ्या तयार करून घेणार आहोत। तर बघा, ज्या पद्धतीची तुमची कणिक आहे त्याच पद्धतीचा पुरण देखील तुमचा तयार व्हायला हवं, नाहीतर पुरण जर घट्टसर असेल तर व्यवस्थित लाटली जाणार नाही पोळी। आता लिंबा एवढ्या आकाराचा किंवा तुम्हाला हव्या तेवढ्या आकाराचा इथे पिठाचा गोळा घ्यायचा आहे, सोबतच तेवढ्याच आकाराचं पुरण घ्यायचं आहे। आता हा जो पिठाचा गोळा आहे तो मी तांदळाच्या पिठामध्ये घोळून घेतलेला आहे। तर तांदळाच्या पिठामध्ये घोळून घेतल्यामुळे काय होतं, पोळी लाटताना अजिबात फाटत नाही किंवा सरसर अशी पोळपाटावरती पोळी लाटली जाते। तर व्यवस्थित अशा पद्धतीची पारी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तुम्हाला जर हाताने जमत नसेल तर पुरी लाटतो त्या आकाराची पुरी लाटून घ्यायची आहे लाटण्याने आणि नंतर त्याच्यामध्ये पुरण भरून घ्यायचं आहे। याच्या कडा ज्या आहेत त्या पातळ ठेवायच्या आहेत आणि मध्यभागी खोलगट जो भाग असतो तिथं थोडंसं जाडसर ठेवायचं आहे। पुरणाचा गोळा जो तयार करून घेतला होता तो याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि बोटांच्या मदतीने खालच्या बाजूला दाबायचा आहे आणि याच्या कडा ज्या आहेत त्या दुसऱ्या हाताने बोटाच्या मदतीने वरच्या बाजूला सरकवून घ्यायच्या आहेत आणि एकत्र करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे एकत्र करून घ्या आणि व्यवस्थित जो वरती भाग जो आलेला आहे तो छान असा चिटकवून घ्यायचा आहे। हाताने थोडंसं प्रेस करून पिठामध्ये हा जो उंडा आहे तो घोळवून घ्यायचा आहे। तर तांदळाच्या पिठामध्ये घोळवून नंतर मी अशा पद्धतीने थोडं प्रेस करून घेतलेलं आहे, जेणेकरून पुरण जो आहे तो सर्व ठिकाणी एकसारखा जाईल अगदी कडेपर्यंत आणि अगदी हलक्या हाताने लाटण्याने आपल्याला ही जी पोळी आहे ती लाटून घ्यायची आहे। बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने लाटून घ्या। शक्यतो याच्या कडा ज्या आहेत त्या बारीक करण्याचा प्रयत्न करा, मध्यभागी जास्त लाटू नका। आपल्याला जेवढ्या शक्य होईल तेवढ्या कडा ज्या आहेत त्या बारीक करायच्या आहेत। किंवा जर एखाद्याला गुबगुबीत पुरणपोळ्या आवडत असतील तर थोड्याशा गुबगुबीत म्हणजे थोडीशी जाडसर जरी ठेवली तरी देखील चालेल। तर मी याच्या कडा ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं बारीक करून घेतलेल्या आहेत। पाहू शकता छान अशी पुरणपोळी लाटली गेलेली आहे, अगदी कडेपर्यंत पुरण गेलेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे पोळी कुठेही लाटताना फाटलेली नाही, तुटलेली नाही आणि पुरण बाहेर आलेलं नाही। आपण तयार केलेला पुरण आणि पिठाची कन्सिस्टन्सी सारखी असली ना व्यवस्थित पुरणपोळ्या तयार होतात।
तर आता आपण पुरणपोळी भाजून घेऊयात. तर पोळी जी आहे ती अलगदपणे तव्यावरती टाकायची आहे. नंतर याच्या कडेने बुडबुडे यायला लागले की पोळी पलटवून घेऊन याच्यावरती तूप किंवा तेल लावून दोन्ही बाजूनी पोळी जी आहे ती व्यवस्थित भाजून शेकून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं छान अशा गुबगुबीत पुरणपोळ्या तयार होतात. अगदी टम्म फुगलेल्या, मऊ लुसलुशीत. कुठेही पुरणपोळी लाटताना फाटत नाही किंवा तुटत नाही. मस्त अशी आपली पुरणपोळी जी आहे ते तयार झालेली आहे. उरलेल्या सर्व पोळ्या देखील याच पद्धतीने सेम तयार करून घ्यायच्या आहेत. नक्की एकदा व्हिडिओ म्हणजे ही पुरणपोळी बनवून बघा, खूप छान अशी तयार होते. मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या. नक्कीच तुमची पुरणपोळी देखील अशीच मऊ लुसलुशीत तयार होईल. कुठेच फाटणार नाही किंवा कुठेच तुटणार नाही. वातड तर अजिबात होणार नाही. तर नक्की एकदा सर्वांनी ही रेसिपी बनवून बघा या होळीला. सोबतच तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनेलला नक्की लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. सोबतच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू परत अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.